शलाका व्लॉगच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। सर्वांनी स्वस्त आणि मस्त रहा। तर आजचा हा व्हिडिओ सर्वांनी पूर्ण पहा, खूप खास व्हिडिओ होणार आहे हा। आणि हे जे तुम्ही आता नटराजची मूर्ती इथे पाहत आहात ती मला फोंडाघाट इथे ज्या स्पर्धा झाल्या होत्या डान्सच्या त्याच्यामध्ये मला मिळालेली आहे। तिथे माझा दुसरा क्रमांक आला होता। तर आता मी जात आहे एका कार्यक्रमासाठी। ही मूर्ती मला तिकडेच न्यायची आहे आणि हा बुफे सुद्धा मला त्या कार्यक्रमासाठीच घेऊन जायचा आहे। मला जाण्याआधी मला तुम्हाला काही सांगायचे आहे। तर हे आहेत माझे कथ्थक गुरु कैलासवासी श्री बाळासाहेब हिरेमठ सर, ज्यांनी रत्नागिरीत अनेक कलाकार निर्माण केले आहेत। ज्यात ही आहे सदा म्हणजे सदफ, जी आता दाक्षिणात्य अभिनेत्री आहे आणि ती आता डान्स रियालिटी शो मध्ये सुद्धा ती जजिंग करत आहे। ऍक्टर विक्रम बरोबर तिचा अपरिचित हा हिंदी मूवी तुम्ही सर्वांनी पाहिलेलाच असेल। तर मी आता कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे आणि गुरुवर्य बाळासाहेब हिरेमठ सर यांनी कथ्थक नृत्य अनेक शिष्य इथे निर्माण केलेले आहेत रत्नागिरीमध्ये। तर त्यांच्याच शिष्याचे शिष्य उदय कांबळे हे कथ्थक विशारद पूर्ण झालेले आहेत आणि त्यांचा समर्पण हा कार्यक्रम आहे। तर मी येऊन त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्याने विशारद पूर्ण केलं म्हणून। हे आहेत आजचे आपले मान्यवर भरतनाट्यमच्या सौ मिताली भिडे मॅडम, कथ्थकच्या सौ रुपाली लिमे मॅडम आणि आपल्या गायिका सावनी नाटेकर मॅडम। आणि ह्या आहेत कथ्थकच्या सोनम जाधव मॅडम, त्यांचंही इथे परीक्षा केंद्र आहे स्वतःचं। मी आणलेली नटराजाची मूर्ती इथे स्थापन करून झालेली आहे, कारण कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनानेच होणार आहे। उदय कांबळे सर यांनी खूप अडचणींवर मात करून आपलं हे कथ्थकचं विशारद पूर्ण केलेलं आहे आणि मला त्यांच्या त्या एक्झामसाठी पडंत करण्याची संधीसुद्धा मिळाली आणि त्याच्यात त्यांनी खूप चांगलं असं यशही संपादन केलं, फर्स्ट क्लास मिळाला आहे त्यांना। तर इथे कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि आपले जे मान्यवर आहेत ते स्टेजवरती जाऊन स्थानपन्न झालेले आहेत। तर आता इथे सुरुवात होणार आहे आपलं जे नटराज पूजन आहे त्याच्याने। तर इथे नटराज पूजन आता मान्यवरांच्या हस्ते केलं जात आहे। सावनी नाटेकर मॅडम यांनी गणेश वंदना गाऊन कार्यक्रमाची खूपच छान अशी सुरुवात केली।
तर हे रत्नागिरीतील कलाकारांचं सादरीकरण तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर इथे सर्व मान्यवरांचा सत्कार केला जात आहे आणि ते जे सत्कार करत आहेत ते आमचे सर म्हणजेच विक्रांत सावंत सर, जे रत्नागिरीतील प्रथम पुरुष विशारद कथ्थक ज्यांनी जे पूर्ण केलेलं आहे तर ते आहेत आमचे विक्रांत सावंत सर.
आणि त्यांनीसुद्धा खूप अथक परिश्रमातून त्यांनी विशारद पूर्ण केला आहे. त्यांचा इथे सत्कार करण्यात आला आहे. कारण समाजामध्ये पुरुषाने कथ्थक करणं हे थोडं मान्य होत नाही, पण त्यांनीसुद्धा त्याच्यावर मात करत आपलं कथ्थक विशारद पूर्ण केलं. भरतनाट्यमच्या सौ मिताली मॅडम यांनी उदय कांबळे यांचा सत्कार केला. त्यांनी विशारद छानपैकी पूर्ण केलं आणि त्यांना खूप छान अशा शुभेच्छासुद्धा दिल्या. कथ्थकच्या सौ रुपाली लिमये मॅडम यांच्या हस्ते माझाही तिथे सत्कार करण्यात आला, कारण मी तिथे परीक्षेसाठी सरांच्या पडंत केलं होतं. हे आहेत आमचे हार्मोनियम वादक चंद्रशेखर रेड्डीज यांचासुद्धा सत्कार करण्यात आला तिकडे. आणि त्यानंतरच आपले तबला वादक कुमार रोहन सागवेकर यांचासुद्धा तिथे सत्कार करण्यात आला, कारण त्यांनी लहान वयात खूपच छान अशी कामगिरी तिकडे करून दाखवली होती तबला वाजवून. तर हे आहेत योगेश साळवी, म्हणजेच उदय कांबळे सरांचे मित्र, कारण मित्र असावा तर असा. सरांच्या अडचणी जेव्हा आल्या कथ्थकमध्ये, तेव्हा त्यांचा हा मित्र त्यांच्यासाठी खूप छान असा सपोर्ट करून त्यांच्या पाठीमागे उभा होता आणि त्यामुळे सरांचाच कथ्थक पूर्ण झालेला आहे विशारद, आणि त्यांचा इथे सत्कार करण्यात आला. हे आहेत आमचे नृत्य मित्र चेतन उतेकर, त्यांचा इथे सत्कार करण्यात आला. सौ रुपाली लिमये मॅडम यांच्या शिष्य आहेत, त्यांचा इथे सत्कार करण्यात आला, कारण त्यांनीही उदय कांबळे सरांना छान असं सहकार्य केलं होतं. त्याबद्दल मला खूप खूप बरं वाटते, कारण परीक्षेमध्ये खूप संघर्ष केला या गोष्टी. कारण जेव्हा माझ्या 98 पहिली परीक्षा 2000 मी तिसरी परीक्षा दिली 2001ला. त्यानंतर मी BEdसाठी काय केलं, त्यानंतर मी माझे गुरु जे होते पहिले मेघा आकाश, त्या बाहेर कामानिमित्त बाहेर गेलो होतं, त्यामुळे तिथे मला शिक्षण घेता आले. त्यानंतर मी BEdसाठी मुंबईला गेलो. त्यानंतर 17 वर्ष माझे काय केलं. त्यानंतर आता जे बोलले म्हणजे सहकारी आणि हात धरून मला लागतो, तू आता परीक्षा द्यायचा पुढचा काय नाही, ताण बसवतो त्याबद्दल प्रश्न नाही, म्हणजे आडवड शिक्षण पूर्ण काय, बाकी काय नाही. सांगणार एवढी वेगळी गोष्ट आहे की त्यामुळे आपल्या जोपर्यंत विचारत होत्या तोपर्यंत उभा राहायचा राजकारण करण्याला की पुढे जाऊन देऊ. केवळ अशा पण गोष्टी बोलल्या की मुलगा कशाला शिकतो, काय गरज आहे मुलाची. आणि इथे माझ्या स्वतःच्या कामाने नाही केलं, इतकं वाईट वाटलं. नंतर मी बोललो साडेचारला की नाही मला 5 वर्ष पुढे करतच नाही. तो आणि माझी बायको शेवटचा त्रास घेतला, त्याच्यानंतर नाही केलं तरी चालेल. बाकी मग सगळं सहकार्य मला सगळ्यांनी सही मी सुद्धा सगळ्या काही होत नाही, मी पडेल करतो, पण तू परीक्षा झाली. अक्षरशः गोविंदा एवढा त्रास दिला सगळ्यांच्या मुलाला, नाही मला प्रॅक्टिस करायची म्हणजे करायचं. आणि तो मी गेलो की लगेच घेऊन बसायचं, कधी नाही असं कधी बोलले. रेडी सरांनंतर काय आम्ही धावत आणायचो तिथे बस प्रॅक्टिस करायची आपलं घेऊन ठेवतो. मी प्रत्येकाचं सहकार्य मला खूप तसं ना त्याला मी बोलला पुढच्या वाटण्याला लावलं. तेव्हा त्या दिवशी मला ती मेहनत आणि ती कॉन्सर्ट बघितलं स्वतः. त्याच्यानंतर ती स्वतः बोलली आणि तू अलंकारला बसायचं किंवा काही कर माझ्याचं शिक्षण मी केले होते, पण तू अलंकारला बसायचं. आणि मला शब्द देतो की खरं मी अलंकार. अशा छान प्रकारे समर्पण हा कार्यक्रम खूप छानरित्या पार पडला. तुम्हालाही कार्यक्रम हा नक्कीच आवडला असेल तर भेटूया आता माझ्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.